नमस्कार, मोहोळ न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे। तसेच ते पाणी वीज निर्मितीसाठीही सोडण्यात आले आहे। भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने उजनी धरणाकडे मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे। 25 जुलै रोजी मायनस असलेले धरण काही दिवसांमध्ये पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गेल्या वर्षी आपण जर पाहिले, सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडला होता। पुणे जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस नव्हता, त्यामुळे उजनी धरण 66% भरले होते। उन्हाळ्यात उजनी धरणातील पाणीसाठा धरण झाल्यापासून पहिल्यांदाच उणे 60% पोहोचला होता। पाऊस लांबला तर सोलापूर जिल्ह्याची तीव्र पाणी टंचाई झाली असती अशी परिस्थिती होती। पण यंदा उजनी पावसाळा 2 महिने शिल्लक असतानाही 90% पुढे गेल्याची स्थिती आता सध्या आहे। 4 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजता आपण जर पाहिलं, उजनी धरणाची टक्केवारी ही आहे 91.50% आणि दौंड येथील विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। ती आहे 98,675 क्युसेस इतकी उजनी धरणात दौंड येथून वाढ झालेली आहे। उजनी धरणातून एकूण 21,700 क्युसेस पाणी बाहेर सोडण्यात आलेले आहे। त्यामध्ये भीमा नदीमध्ये सोडण्याला विसर्ग आहे तो 20,000 क्युसेस आणि वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेस पाणी सोडण्यात आलेले आहे। अशा प्रकारच्या नवनवीन घडामोडी तसेच इतर अपडेटसाठी आमच्या मोहोळ न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।